नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज लहान बाळासाठी लागणारे टोपडे कसे शिवायचे, त्याचे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही टोपडे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक चौकोनी आकाराचा कपडा घेतला. तो 4 फोल्ड करून 7.5 सेंटीमीटर असं दोन्ही बाजूला खुणा करून त्या गोलाकारमध्ये कट करून घेतला. त्याच्यावरती सेम असं गोलाकार दुसरा अस्तरचा कपडा कट करून घेतला. ते दोन्ही एकावर एक ठेवून म्हणजे डिझाईनचं बाजूवरती केली आणि त्याच्यावरती अस्तर लावून घेतलं. साधारण अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून ते गोलाकार पूर्ण सगळं गोल शिवून घेतलं. आपल्याला हवं तसं फॅब्रिक आपण चूज करू शकतो. आणि जे हे आपण मेजरमेंट घेतलं आहे ते साधारण 1.5 वर्षाच्या मुलांपर्यंत टोपडं सहज बसून जातं. जर तुम्हाला लहान बाळासाठी करायचं असेल तर 6x6 म्हणजे 6 सेंटीमीटरपर्यंत ते करून घ्यायचं. आता अशा प्रकारे सर्व बाजूने ते अर्धा सेंटीमीटर सोडून मी सगळीकडनं शिवून घेतलं. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते सगळीकडनं बरोबर कट करून घ्यायचं आणि एक मधनं फोल्ड मारून साधारण 2 अंतरावरती 2 सेंटीमीटरवरती एक खूण करून घ्यायची आणि तशीच वरती 2.5 किंवा 3 सेंटीमीटरवरती एक खूण करून घ्यायची आणि ते तिरकस असं कट मारून घ्यायचा. आपण जो हा तिरका कट मारला आहे तर आता काय करायचं, हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं. सगळ्या बाजूंनी असं हात घालून व्यवस्थित करून घ्यायचं गोल. आणि जो कट दिला आहे त्याला आता आपण एक दाबटीप मारून घेऊ म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसेल. आता हे दाबटीप आपली पूर्ण झालेली आहे. आता काय करायचं, पूर्ण बाजूने अशी एक दाबटीप मारून घ्यायची अस्तर आणि मेन फॅब्रिकला गोल आकारात, म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसतं. आणि ज्यावेळी आपण आतमध्ये पुन्हा एकदा चुन्या पाडणार आहे त्यावेळी पण काही प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारे गोलाकारमध्ये दोन्ही कपडे व्यवस्थित धरून त्याच्यावरती आपण ही दाबटीप मारून घेतलेली आहे. आता त्यापुढे काय करायचं, एक साधारण 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि बॉक्स टिपा मारत जायच्या अर्धा सेंटीमीटर अंतरावरती. वरनं इकडच्या ज्या साईडनं आपण करतो आहे त्या साईडनं 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि जिथं दाबटीप मारली वरच्या बाजूने तिथनं पण 1 सेंटीमीटर अंतर सोडत अशा बॉक्स टिप पूर्ण गोलाकार पद्धतीने करून घ्यायच्या. बाळाच्या डोक्याच्या आकारानुसार कमी जास्त आपल्याला जर ते टोपड्याची साईज कमी पाहिजे असेल तर ते बॉक्स टिप जे आपण घेतो आहे त्याची अंतर थोडंसं वाढवायचं आणि जर मोठं लागत असेल तर थोडंसं कमी करायचं. असं ते आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला टिपा मारून सुंदर असं ते त्याचं फिनिशिंग पहा किती छान दिसताना दिसतंय. सुंदर टोपडं करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला जर वाटलं तर त्याला लेस तुम्ही लावू शकता किंवा मग असं ठेवलं तरीही ते सुंदर दिसतं. लेस लावल्यावरती अजून छान दिसेल ते. ह्या टोपड्यात कमी जास्त अंतर घेऊन आपण लहान बाळासाठी किंवा मोठ्या मुलासाठी 2 वर्षाचा जर करायचं असेल तर साधारण 8 सेंटीमीटर एवढं गोल आकारमध्ये आपण कट करून घ्यायचा आणि सेम याच पद्धतीने सगळ्या प्रोसेस करून मग हे टोपडं असं पूर्ण करून घेतलं आहे बॉक्स टिप मारून.
आता पहा ह्याचा घेर किती छान झाला आहे आणि किती छान दिसतंय ते. व्यवस्थित असा गोल आकार आला आहे आणि सहज हे 1.5 वर्षाच्या मुलापर्यंत बसून जाईल. आता त्याच्या दोन्ही बाजूनी लावण्यासाठी ना मी नॉड तयार करून घेते. म्हणजे खालच्या बाजूला नॉड लावूयात आपण त्याला. आपल्याला हवी तेवढी रुंदी नॉडची घेऊ शकतो. साधारण मी ह्या 7-7 सेंटीमीटर अंतराच्या नॉड घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही घेऊ शकता. टोपड्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. ससा टोपी, हे टोपडं. आपण एक एक करत पुढं पाहूच वेगवेगळे प्रकार त्याचे. आता हे टोपडं अजून छान दिसावं म्हणून माझ्याकडे एक लेस होती गोल्डन कलरची. तर ती गोल्डन कलरची लेस मी त्याच्यावरती लावती आहे. त्याच्यामुळे त्या टोपड्याला असं छान लुक क्रिएट झालं आहे. आता लेस लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी टोपड्याच्या साईडला नाडी बांधण्यासाठी या नाड्या मी अटॅच करून घेते. 2-3 वेळा त्याला टीप मारून व्यवस्थित शिवून घ्यायचं. तर आपलं हे टोपडं पूर्ण शिवून तयार झालेलं आहे. तुम्हाला हे टोपडं कसं वाटतंय हे मला नक्की आणि आवडलंच तुम्ही तुमच्या बाळासाठी घरच्या घरी हे सुंदर असे टोपडे तयार करू शकता. तर नक्की ट्राय करून पहा. चलो बाय.